बिग बॉस मराठीचा 5वा सीझन संपला असला तरीही यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची लोकप्रियता आजही कायम आहे। काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या निमित्ताने विजेता सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य गेले होते। या दरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या। अखेर ती भेट आज झालीच। अंकिता वालावलकर कामानिमित्त आणि तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी खास कोकणात गेली होती। यावेळी तिने कोकणाहून परतताना धनंजय पवारच्या घरी भेट दिली होती। आता अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या मोढे गावी पोहोचले आहे। बिग बॉसच्या घरात सूरज नेहमी सगळ्यांना मला माझ्या गावची चटणी भाकरीची आठवण येते असं सांगायचा। तेव्हाच त्याने माझ्या गावी आल्यावर आपण भाकरी आणि चटणी खाऊया असं सर्वांना सांगितलं होतं। अंकिता गावी गेल्यावर या सगळ्यांनी खास रानात बसून भाकरी आणि चटणीचा ताव मारला आहे। अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सोबतीने सूरजच्या मोढे गावी पोहोचली होती। यावेळी सूरजच्या गावात या कोकण हार्टेड गर्लचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं। अंकिता व कुणाल यांचा साधेपणा प्रत्येकाला भावला। या दोघांनी सूरजच्या गावच्या शेतात बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या। याचा व्हिडिओ गुलीगत किंगने यूट्यूबला शेअर केला आहे। अंकितासाठी सूरजच्या बहिणीने भाकरी आणि चटणीचा बेत केला होता। या तिघांनी शेतात एकत्र बसून या जेवणाचा ताव मारला। सूरजच्या गावनं त्याने केलेल्या स्वागताचं अंकिताने कौतुक देखील केलं आहे। कोकण हार्टेड गर्लने यावेळी सूरजच्या बहिणीला चटणी कशी केली याची रेसिपी देखील विचारली। यावेळी बिग बॉसच्या घरात कधी कधी फक्त एक वेळचं जेवण मिळालं या आठवणी सुद्धा सूरज अंकिताने सर्वांना सांगितल्या। दरम्यान अंकिताने मुंबईहून येताना सूरज व त्याच्या घरच्यांना खाऊ देखील आणला होता। अंकिताच्या नवऱ्याने बनवलेल्या गाण्यांच्या यावेळी सर्वांनी कौतुक देखील केलं। जेवण झाल्यावर अंकिताने सर्वांची भेट घेऊन मोढे गावातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केलं आहे।